नेक्स्ट लुक न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद, जर्नलिस्ट, अहिल्यानगर। हा भाग आहे अभिलाषा कॉलनी, मुकुंदनगर। या ठिकाणी एक अशी दुर्घटना घडलेली आहे की ही समोर आपण बघताय हे मेन पोल आहे आणि या पोलवरती शेजारीचे कसलेला एक जांभळाचं झाड, त्याची एक फांदी, मोठी फांदी तुटून समस्त आजूबाजूचे जवळपास 15 ते 20 कनेक्शन त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि या सगळ्या वायरी खाली लोंबकळत आहेत। अक्षरशः लोकांच्या घरावरती, लोकांच्या घरामध्ये या अशा वायरी ओपन आहेत, मोकळ्या आहेत। आत्तापर्यंत मी 4 वेळा MSCBला फोन लावला, अरेरावीची उत्तरं भेटतात, फक्त कंप्लेंट नोंदवून घेतली जाते, पण आत्तापर्यंत त्याची कारवाई काहीही झालेली नाही। अशा पद्धतीनं जर या ठिकाणी एखादी जरी दुर्घटना घडली तर त्या संपूर्ण MSCB ही पूर्णपणे जबाबदार राहणार, याची तुम्ही नोंद घ्यावी। हा जो भाग बघताय आपण, हा डबा लावलेला आहे MSCDCLचा। आतमध्ये जर तुम्ही पाहिलं डोकावून तर अक्षरशः तिथे घोटाळे दिसत आहेत। कोणाचा कोणाला मेळ नाही, कोणाची वायर कुठे लावलेली आहे हे बघा। हे बुचके अशा पद्धतीनं जर केसांचे बुचक्यासारखे जर वायरी असतील तर कोणाकडे दाद मागावी? MSCBचं हेच काम आहे का? फक्त पगार खाण्याचं काम करताय का MSCBचे कर्मचारी? अधिकारी वर्ग उर्मटपणे वागतात, अधिकारी बिलकुल कोणाचेही फोन उचलत नाहीत। याला जबाबदार कोण आहेत? इथे जर एखादी दुर्घटना घडली, एखाद्या मुलाला, एखाद्या वृद्धाला, एखाद्या माता भगिनीला जर या वायरचा झटका बसला, त्याला जबाबदार कोण असणार आहे? याचं उत्तर समस्त MSCBनं द्यावं। एकही अधिकारी वेळेवरती सापडत नाही, एकही अधिकारी फोन उचलत नाही। शेख साहेब म्हणून तिथे आहेत, ते सुद्धा कोणाचेही फोन रिसीव करत नाहीत। आपापल्या याच्यामध्ये, दिवाळीमध्ये, ईदमध्ये आणि आपापल्या सणामध्ये मशगूल असतात। ह्या वायरी खाली बघतायत तुम्ही लोंबकळलेल्या। जर कोणाला आत्ता कोणी औदार्यसुद्धा दाखवलेलं नाही की इथे अजूनही कनेक्शन चालू आहे। आतमध्ये मी बघतो पूर्णपणे कनेक्शन बंद नाही। मी त्यांना 6-10 वेळा म्हणालो की तुम्ही इकडचं शटडाऊन करा, थोडासा जरी पाऊस आला तर या ठिकाणी शटडाऊन होतं। इतकी मोठी दुर्घटना घडलेली आहे, सगळ्या वायरी इथे खाली लोंबकळत आहेत आणि कोणी या गोष्टीचं औदार्य आणि कोणी दखल घ्यायला तयार नाही। याला जबाबदार कोण आहे? हा रस्ता, हा मधला रस्ता जाण्या येण्याचा, पूर्ण रहदारीचा रस्ता, आणि दखल घ्यायला कोणीही तयार नाही। अर्धा तास झालाय, तब्बल अर्ध्या तासापासून मी इथे उभा आहे।